शेतकरी मित्र हो, नमस्कार. मी युवराज कोळी एव्हरॉन कंपनीच्या वतीने आज मी माझ्या स्वतःच्याच प्लॉटवरचा कटिंग चाललेल्या ऊसाचा व्हिडिओ बनवत आहे. आपला मंड्या जातीचा ऊस आहे आणि हा खोडवा ऊस आहे. आता ह्याचे 3-3 तुकडे पडायला लागलेत. 11 महिन्याचा हा खोडवा आहे. ह्याचं नियोजन कसं आहे इथं आपण पाहू शकतो. आता खूप जबरदस्त हाईट अशी आहे ह्या ऊसाची, आपण इथं पाहू शकतो. आशिफ सर, हां सर. आता आपला हा खोडवा ऊस कटिंग चालू आहे. हां सर. माल तर भरपूर पडतोय. पडले सर. एका ऊसामध्ये 3-3 तुकडे पडले सर. एका ऊसामध्ये 3-3 तुकडे पडायला लागलेत. 11 महिन्याचा हा ऊस आहे. याच्या कांड्या मोजताय का एकदा? कांड्या सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 34 कांडे. 34 कांड्यावरती. 34 म्हणजे एका ऊसाचं निव्वळ वजन बघायला गेलं तर 3.5 ते 4 किलो वजन आहे सर सध्याच्या घडीला. सध्याच्या घडी आणि कांडी पूर्ण एक इतीची कांडी इथं पाहायला भेटते. म्हणजे जवळजवळ एक ईत कांडी आहे. आता इकडे पाहिलं तर अजून ऊसाची कटिंग चालू आहे. ऊसाची हाईट जबरदस्त आहे. म्हणजे ऊस पडून परत वाढलेला आहे. जबरदस्त असा ऊस इथं आपल्याला पाहायला भेटतोय आणि एक 70 ते 80 टनाचा ॲव्हरेज, 80च्या पुढेच भेटेल आपल्याला, पण मिनिमम एक 80 टन आपण आता इथं ॲव्हरेज प्रति एकरचं पाहतोय. म्हणजे ह्याच्यानुसार आपल्याला मिळतं आहे असं वाटतंय. कारण 2 गाड्या लोड आपला गेलेला आहे सध्या. जवळजवळ 24-25 टनाची 2 गाड्या लोड गेलेला आहे सध्या. त्याच्यावरून एक अंदाज आपल्याला कळतो आहे इथे. म्हणजे आम्ही काढलेला अंदाज आहे एक 80-90च्या आसपास आहे. मिनिमम 80 टन आम्ही पकडतो आहे. आशिफ सर, आता तुम्ही पाहिलं सगळीकडे ऊस आपण पाहतोय. आता खोडव्यामध्ये असा माल इथं पडतोय. म्हणजे मोळी टाकायला त्यांना 3-3 तुकडे पाडून अशा रीतीने कुठेही प्लॉट नाही सर सध्याच्या घडीला. हां, म्हणजे पडतंय 40-45 पर्यंत ॲव्हरेज आहे सगळ्यांचं. हां, परंतु हे डबल ॲव्हरेज पडतंय सर आपलं प्रोडक्ट वापरून. डबल ॲव्हरेज आपल्याला पडेल असं दिसतंय इथं. नाही 100% दिसतंय. म्हणजे कारण एका ऊसाचं निव्वळ वजन 3 किलो जरी पकडलं सर, हां, म्हणजे एकरीमध्ये 40,000 टन 40,000 कारखान्याला जाते ऊस. हां, तरी मिनिमम त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 100 प्लस असं होते. परंतु आपण टार्गेट पकडलो 80 ते 90 टनापर्यंत. बरोबर. त्याच्यावरच आपलं टनेज जाईल असं मला वाटतंय. येस. जी काही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.